पारितोषिकांचा पाऊस पडलेला आहे। सन्माननीय उदयजी ढाल साहेब यांच्यातर्फे षटकारांची हॅट्रिक मारणाऱ्या फलंदाजाला रोख रुपये 2000चं पारितोषिक देण्यात येईल। त्याचप्रमाणे सन्माननीय रणजित यांच्यातर्फे चौकारांची हॅट्रिक असेल, षटकारांची हॅट्रिक असेल, त्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे। आपण पाहतोय सन्माननीय व्यक्ती आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचे वेडे, क्रिकेटचे दिवाने आणि आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी स्वतःचे मेहनतीचे कष्टाचे पैसे ते बक्षिसाच्या स्वरूपात त्यांना देत आहेत, देऊ पाहत आहेत आणि याचा सर्व खेळाडूंनी सदुपयोग करावा असं मी म्हणेन आणि या सन्माननीय व्यक्तींचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। अंपायर्स, आपल्याला एक विनंती राहील की थोडंसं फास्ट खेळून घ्यायचं आहे। आपल्याला फायनल 5 ओव्हरचा खेळवायचा आहे। कृपया आपल्याला एक विनंती राहील। हॅलो, धन्यवाद यासीन सर। तर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच सर्व खेळाडूंचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी हर्षल मुंडे तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा आपण जातोय मैदानाकडे। त्याआधी मित्रांनो, जो संघांना बसण्यासाठी आपण जो पॅव्हिलियन बांधलाय तिथे थोडी आपण जागा द्यायची आहे खेळाडूंना। ब्लॅक स्क्रीनच्या लेफ्ट साइडला स्ट्रेट ड्राईव्हला जिथे प्लेयर्स आहेत तिथे मित्रांनो खेळाडूंना बसण्यासाठी ती जागा आहे, तर तिथे खेळाडूंना बसायला तुम्ही जागा द्या। खुर्च्या तिथे खाली करायच्या आहेत। आज मैदानावरती आपण पाहतोय पूर्णपणे चारही दिशेला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की हाच फायनल डे आहे, शेवटचा आणि अंतिम दिवस आपला पाहायला मिळतोय। तर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। समालोचन कक्षाच्या इथे जो गॉगल होता तो कुणी इथून चुकून घेतला असेल तर तो आपले अंपायर्स आहेत त्यांचा आहे, तर चुकून कुणी नेला असेल तर इथे पुन्हा आणून द्यायचा आहे। धन्यवाद। सामन्याला सुरुवात, मसूद गजगे पहिले षटक हाताळण्यासाठी। पहिला चेंडू घेतली आहे बॅटची कडा, यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोख पार पाडली आहे। पहिल्या विकेटचं पतंग। आज आपण पाहतोय हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना म्हणजे क्वालिफायचा, यानंतर सेमीफायनल आणि फायनल आहे। एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल। हा सामना जो संघ जिंकेल तो थेट सुमन मोटार्स या संघासमोर भिडण्यासाठी या स्पर्धेतील मानगाव प्रीमियर लीग 2021 मधील दुसरी सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज होईल। कोण जिंकेल आणि कोण हारेल, समोर आहे मसूद गजगे, एक नामवंत गोलंदाज, मानगाव विभागामधील एक मोठं नाव क्रिकेट विश्वामध्ये ज्याने प्रसिद्धी निर्माण केली आहे असा हा खेळाडू मसूद गजगे गोलंदाजी मार्कवरती। षटकातील दुसरं चेंडू हलक्या हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाल्यामुळे चेंडू आपण पाहिलं तर धरतीला दान झाला। त्यानंतर तिथे एक धाव सुखरूपरित्या पूर्ण, एक धावेने श्री गणेश अकाउंट ओपन, खातं खोललं जाते ते नक्कीच। हॅलो, माणगाव सुपर सिलेक्टरचे कॅप्टन भरतजी डाकोळे इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत। मी विनंती करतो भाई दसोदे यांना की त्यांचं स्वागत करायचंय।
आरबी फायटर्स या संघाचं एक धाबीने अकाउंट ओपन झालंय. एक तुम्हारी एक हमारी. पहिले चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवरती आली आहे सिंगल. आता असणारा पुढचा तिसरा चेंडू हाताळणारा मसूद गजगे एक नामवंत गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर एक लेफ्ट हँड बॅट्समन डावकुर्रा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं. पॉइंटच्या डोक्यावरून आपल्याला खेळायचं. बॅट सुद्धा त्या दिशेने फिरवली होती, पण समोर गोलंदाज आहे मसूद गजगे. तीच सफलता प्राप्त करून देणार नाहीये तो खेळाडू. जे प्लॅनिंग तुम्ही केलंय ते नक्कीच, जे स्वप्न तुम्ही पाहणार आहात ते स्वप्न मोडण्याचं काम हा करतोय. षटकातील पुढील चेंडू गतीमध्ये केलंय परिवर्तन, पण टायमिंग आहे परफेक्ट. चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी. थँक यू डीजे. षटकार येतोय, धावा येतात, धावा इथे बनवल्या जातात. आपण पाहिलं तर 7 धावा फलकावरती यायला. चेंडू तब्बल हाताळले गेले ते 7 चेंडू मध्ये, सॉरी धावा 7 आहेत, चेंडू झालेले आहेत 4. आणि आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव, एकही धाव येत नाहीये. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. एक विकेटचं पतंग आहे आतापर्यंत. आपण पाहिलं तर आरबी फायटर्स एक मातबर संघ आहे. पुन्हा एकदा मसूद गजगे शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुरेख फटका देखना स्ट्रोक. इथे पण टायमिंग परफेक्ट आहे. या फटक्यावरती सुद्धा 6 धावा. विनंती आहे कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाही मित्रांनो. यानंतर आपल्याला सेमीफायनल आणि फायनल खेळवायची आहे आणि ती तुम्हालाच खेळायची आहे हे मनामध्ये धरून आपण मैदानामध्ये खेळायचं आहे. जर तुम्ही फास्ट खेळात तर आपले सामने सुद्धा लवकर होतील आणि फायनल सेमीफायनल ही 5 षटकांची होण्याची शक्यता आहे. मनगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आणि या पर्व पहिले मधील आजचा हा फायनल डे, लास्ट मॅच, शेवटचा हा सामना. एक रोमहर्षक सामना पाहायला मिळेल, पण अजूनही फायनल आणि सेमीफायनल बाकी आहे, कारण की ही क्वालिफायची मॅच आहे. ही एक क्वालिफायची मॅच, एक हाय व्होल्टेज मॅच होईल असे आपण आशा बाळगूया, कारण की हा सामना जो संघ जिंकेल तो थेट आपण आज पाहणार आहोत मनगाव प्रीमियर लीग मध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश, म्हणजे कुठल्या तरी एक चषकावरती आपलं नाव कोरलं जाणार आहे त्यांच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज आहे ओमकार, त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आहे दर्शन. गोलंदाज आपण पाहणार आहोत फहीम. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज फहीम. हळूहळू आपण पाहतोय या प्रेक्षक वर्ग इथे हजेरी लावताना पाहायला मिळतात, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे मानगाव प्रीमियर लीग आहे आणि या मानगाव प्रीमियर लीग मध्ये हा येतोय पुन्हा एकदा मोठा फटका. वा भाई वा, सुरेख क्षेत्ररक्षण. पहा, टाळ्यांचा गजर झाला या खेळाडूसाठी. सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या, कारण की हा झेल तेवढा महत्वाचा होता. आणि या कॅच साठी आपण पाहतोय मुकुलजी मेहता यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मुस्तफा राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. या कॅच साठी तब्बल येतं 300 रुपयाचं पारितोषिक आणि इस्माईल करिश्मा यांच्याकडून सुद्धा 200. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय हा खेळाडू तौफिक, म्हणजे एक नामवंत फलंदाज सुद्धा आहे, पण आपल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, कारण की त्याला सुद्धा माहिती आहे इथे घाम घालावा लागेल, इथे मैदानावरती चमकावं लागेल. स्ट्राईकला आहे दर्शन. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आपण पाहिलं तर थोडी दिशा बदलली जाते. स्क्वेअर चेंडू घोषित केला. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे तब्बल दुसरं.
षटकातील पुढील चेंडू आणि आलाय मोठा फटका. या फटक्यावरती मिळतात त्या तब्बल 6 धावा. काय घडते मैदानावरती? षटकार येतोय फलंदाज दर्शनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. पुन्हा मोठा फटका, पुन्हा बेग आहे, टायमिंग आहे परफेक्ट. या फटक्यावरती सुद्धा 6 धावा. आणि आपण पाहतोय सर्वांचे लाडके माणगाव प्रीमियर लीगचे संस्थापक ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांचं इथे स्वागत होतंय. तर माणगाव प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, कारण की तुमच्याच पाठिंब्यामुळे आज ही चालू असलेली स्पर्धा. आणि पुन्हा एकदा मोठा फटका तुमच्या स्वागतासाठी येतोय, हा सुद्धा षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय राजीवजी साहेबांचं इथे आगमन झालं आणि षटकार येतोय त्यांच्या आगमनासाठी. धावसंख्येत 6 नि वाढ, धावसंख्येत फलकावरती 32 धावा, 32 ऑन द बोर्ड. पुन्हा मोठा फटका, पुन्हा ठरतोय यशस्वी. या फटक्यावरती सुद्धा 6 धावा. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. समोर ज्यांनी गाड्या लावल्या असतील टू व्हीलर्स त्यांनी जरा बाजूला घ्यायचं आहे रोडवरून. आमदार साहेब इकडे येणार आहेत, तर त्यांच्या गाडीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी टू व्हीलर्स असतील त्या बाजूला करून घ्यायचे आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती एक धडाकेबाज फलंदाज दर्शन ऑन फायर झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 25 धावा. त्या 25 धावामध्ये तब्बल 4 षटकारांचं योगदान दिलंय दर्शनने. सुरेख फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. नक्कीच दर्शनने दाखवून दिलंय क्रिकेट एक जर जंगल असेल तर त्या जंगलाचा राजा मीच आहे आणि त्या मैदानावरती मी धावा बनवू शकतो. 4 षटकारांचं आतापर्यंत योगदान दिलंय आणि आता नॉन स्ट्राईकला आहे. नवीन गोलंदाज येतो पुन्हा एकदा मसूद गजगे, संघाचा कर्णधार. कुलडप्याचा चेंडू, मोठा फटका आणि या फटक्यावर 6 धावा. सागरसाठी पारितोषिक आलेलं आहे सूरज दसवते यांच्याकडून. 3 चेंडू 3 6 मध्ये हॅलो. पहिल्या 501 रुपयाचं पारितोषिक सागर पाशीलकर यासाठी आलेलं आहे. मसूद गजगेचं स्वागत केलंय 6 धावेने. दुसरे चेंडू, देखणा स्ट्रोक, एक सुरेख फटका आणि या फटक्यावरती 4 धावा. तसेच राहुल बक्कम यांच्याकडून सुद्धा Thank you, 3 DJ. चेंडू 3 षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण पाहतोय पूर्णपणे या गतीचा उपयोग केला जातोय. फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला चौकार केला. त्यानंतर पुन्हा एकदा मसूद कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. हा चेंडू सुरेख होता. पण काय घडलंय, धावा किती घेतल्या जातील तर नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, सक्सेसफुल सुद्धा ठरतायत आणि या 22च्या स्वरूपामध्ये मिळतील त्या तब्बल 2 धावा.
सुरेख रणनीतीपीठ विकेट पाहायला मिळते या सागर पाशीलकर आणि त्याच्या समवेत दर्शन याची. धावसंख्येत 2 निवाड धावसंख्या धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती लागतात. संघाचा अर्धशतक मात्र इथे कंप्लीट झालंय आरव्ही फायटर संघाकडून. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. तिसरं गोलंदाज आहे मसूद गजगे. आणि नक्कीच आपण पाहतो या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. स्ट्राईकला धडकेबाज फलंदाज सागर पाशीलकर. मोठा फटका मारला जातो ऑन साइडला. आपण पाहतोय लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र तिथे घेतली जाईल. एक धावीने आता पुन्हा एकदा झाली आहे स्ट्राईक रोटेड. हर्षल, तुला आठवतंय सागर पाशीलकर यांनी सांगितलं होतं की कमीत कमी 80 धावांचा टप्पा आम्ही ओलांडणार आणि त्यांची मनस्थिती आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो हेतू आहे तो अगदी स्पष्ट दिसतोय. नक्कीच सर, कारण की आपण पाहिलं तर त्यांनी प्लॅनिंगच केलं आहे की ही जर मॅच आहे या मॅचला पूर्णपणे जेवढा आपला स्टॅमिना आहे, जेवढी आपली जिद्द आहे ती पूर्णपणे या मैदानावरती लावायची आहे. आणि तशाच पद्धतीची खेळ सुरुवात केली त्यांनी आणि धावा इथे बनवल्यात. सुरेख फटका, पण हा फटका फसला. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. दर्शनच्या खेळीचा अंत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 51 धावा धावफलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळतील. दर्शन सारखा एक धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. बुरहान नवीन फलंदाज मैदानावरती. पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक. गतीचा केला उपयोग. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळणार आहेत त्या 4. धन्यवाद डीजे. मैदानावरती काय घडतंय तर मैदानावरती भावेश पवार नाहीये. मैदानावरती सूरज सागर पाशीलकर आहे जो समोरच्या गोलंदाजी वाट लावतोय. नक्कीच सागर पाशीलकर आहे निजामपूरवाला आणि हा निजामपूरचा हा खेळाडू आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आरबी फायटर्स या संघाकडून सुरेख फटकेबाजी करतोय. या 4 धावीन धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. 18 चेंडूमध्ये तब्बल 55 धावा बनवल्या गेल्यात. तर अजूनही 12 चेंडूंचा हा खेळ येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत एक स्ट्राईकला धडाकेबाज फलंदाज बुरहान आणि नॉन स्ट्राईकला त्याला साथ देण्यासाठी सागर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येईल इब्राहिम. सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय इब्राहिम. पहिले चेंडू असणार आहे बुरहान. एक धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकला. अडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडलंय? सुरेख क्षेत्ररक्षण केलं. सुरेख फेकी झाली. त्यानंतर आपण पाहिलं बघितलं तर एक धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण केली फलंदाज सागरने आणि बुरहान त्याच्या समवेत आहे. हे 2 फलंदाज जोपर्यंत मैदानावरती असणार तोपर्यंत आपण जर पाहिलं तर आरबी फायटर संघाची एक आशा अपेक्षा असतील की 70+ धावा इथे बनवल्या जातील आणि त्याच जिद्दीने हे 2 खेळाडू या मैदानावरती उतरलेत. 70 ते 80 धावा बनवण्याचं त्यांचं जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे ते वाटचाल आतापर्यंत करतात. पण समोरचा गोलंदाज सुद्धा तेवढाच नामवंत गोलंदाज आहे इब्राहिम. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एकच धाव मिळाली आहे. तर अजूनही या षटकातील 5 चेंडू येणं बाकी असणार आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज आपण सागर पाशीलकर एक नामवंत फलंदाज आपण पाहणार आहोत. तर त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी होईल, किती मोठी फटकी आपल्याला पाहायला मिळतील की गोलंदाज इब्राहिम कमबॅक करेल या मॅच मध्ये. आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी काढा घेतली आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. तोपर्यंत तिथे घेतली आहे एक धाव. एक धावेसाठी चाललेली ही धडपड. चढ उतार आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये कारण की हा सामना आहे अटीतटीचा. दोन्ही संघामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व मातब्बर खेळाडू आहेत दोन्ही संघाकडे. हर्षल, आपण पाहतोय मैदानाच्या
कोण्या कोण्यामधून टाळ्यांचा गजर ऐकायला येतोय. इथपर्यंत टाळ्या शिट्ट्या चालू आहेत. धन्यवाद डीजे. हॅलो हर्षल, आपण पाहतोय निजामपूर मला वाटतं संपूर्ण खाली झालेलं आहे. मैदानावरती निजामपूरकर भरपूर संख्येने चहू बाजूला बसलेले आहेत आणि उत्साह वाढवत आहेत. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धावेवरती त्या टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय. नक्कीच नक्कीच तशाच पद्धतीची खेळी सुद्धा मैदानावरती होते. पूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. बुरहान असेल, सागर असेल, हे दोन फलंदाज जे आहेत पूर्णपणे त्यांच्या बाजूने जे प्रेक्षक वर्ग आलेत. कारण की कित्येक वेळा आपण सर पाहिलंय की गावाच्या मागे टाळ्यांचा गजर असतो तो पूर्ण प्रेक्षकांचा. ते जे गावातले प्रेक्षक आहेत कधी कधी एक एक दिवस ते जेवत नाहीत आणि आपल्या संघाच्या मागे ते टाळ्यांचा गजर एक त्यांचा एक पाठिंबा त्यांच्या माध्यमातून आपल्याला असतो. तशाच पद्धतीचं समीकरण मैदानावरती आणि पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळलाय. चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा मानस केलाय. धाडस करता येणार नाहीये कारण की क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धावेवरती मानले समाधान. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 65 धावा, 65 ऑन द बोर्ड. 65 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज आहे इब्राहिम. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये हा फटका फसला गेला. चेंडू आहे हवेत. बुरहानच्या खेळीचा होतो अंत. या सामन्यामध्ये दर्शनसाठी चांगली खेळी खेळल्यामुळे मंगेश स्पोर्ट्स यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक दर्शनसाठी आलेलं आहे. नक्कीच आज आमच्या सोबत जुळलेत पूर्णपणे फायनल डे म्हणजे डीजे सनी. आज फायनल डे आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे मनोरंजन करताना पाहायला मिळतात. चौकार आला, षटकार आला किंवा विकेट आली की नक्कीच त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा पूर्णपणे प्रेक्षकांचा पाय हलवायचा ते प्रयत्न करतात आणि नक्कीच यशस्वी सुद्धा ठरतात असं म्हणूया. सुंदर सुमधुर ते गाणी लावतात. तर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद डीजे सनी. हर्षल, पहिले 3 षटकं जी होती ती खूपच महागडी होती आणि पहिल्या 3 षटकांचा विचार करता आपण जर बघितलं तर चौथं षटक मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात इब्राहिम यानं सुंदर हाताळले. कारण फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत आणि काहीसा इथे चाप नक्कीच धावसंख्येला इथे लावलेला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच शोधामध्ये रॅपिडो मोरबा संघ होता आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी केली. थोडं का होईना कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये इब्राहिमने. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलजी नवगुणे इथे आलेले आहेत तर त्यांचे सहर्ष स्वागत. सुरेख फटका, देखणा स्ट्रोक, पण सागर थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलजी नवगुणे इथे आलेले आहेत तर त्यांचे सहर्ष स्वागत. कृपया आपण मंचकावर येऊन बसायचं आहे. हर्षल, सागर सागराप्रमाणेच खेळतोय. सागर जसा अथांग असतो त्या नावाला साजेशी खेळी साकारतोय हर्षल. नक्कीच सुरेख फटका, पण हा फटका फसलाय. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धाव केली आहे पूर्ण. दुसऱ्या धावेचा केलाय तिथे प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडा फंबल. त्यानंतर 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. आज सागरच्या माध्यमातून म्हणूया एक सागरामधना धावांच्या लाटा येतात आणि तशा पद्धतीची फटकेबाजी केली जाते. षटकार चौकार येतात. सिंगल डबल घेतली जाते. धावा या बनवल्या जातात आणि आतापर्यंत 71 धावा धावफलकावरती लगावल्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे 5वं. शेवटचं
आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर उबेद अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं, काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळायचं आहे. बॅट सुद्धा फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि हा चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, मसूद गजगेच्या हातामध्ये जातोय आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव संख्या अजूनही स्थिर आहे 71 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक आहे आणि या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. एक मोठा रनअप घेतला जातोय. सुरेख फटका आणि तेवढ्या सक्तीचा फटका आपण पाहतोय सागरच्या बॅट मधून येतात या 6 धावा. हर्षल, सागर काय विचार करून आलाय काय समजत नाहीये. अगदी प्रत्येक गोलंदाजांची तो अक्षरशः इथे कत्तल करतोय की काय. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारायचा आहे याच हेतूने आणि याच ईर्षेने तो पेटलाय. नक्कीच, कारण की मागच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी नाराज केलं होतं. 2 मॅच मध्ये नाराज केल्यानंतर तो स्वतःच इथे बोलला होता की मला आता माझ्या संघासाठी या सामन्यासाठी खेळायचं आहे, कारण की हा सामना आहे महत्वाचा. हा सामना जर आरबी फायटर संघ जिंकतोय तर थेट या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल खेळण्यासाठी दाखल होईल, तो सुद्धा सुमन मोटर संघाकडे. आणि जर हा सामना सर सागर पाशीलकर जिंकतोय तर स्वतःच्या छोट्या भावाच्या समोर खेळण्यासाठी जाणार आहे, कारण की क्वालिफाय झालेला संघ आहे सुमन मोटास आणि हा येतोय मोठा फटका. या फटक्यावरती सुद्धा 6 धावा. धाव संख्या धावफलकावरती लागली आहे 83 धावा आणि गरज असणार आहे ती तब्बल 84 धावांची. 30 चेंडू 84 धावांची गरज असणार आहे रॅपिडो मोरबा या संघाला. एक कडवं मोठं डोंगर रचलं जात आहे आरबी फायटर्स या संघाकडून. धन्यवाद डीजे. या सर्व खेळाडूंसाठी एक खुश खबर आहे. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर 5 तालुक्यांची प्रीमियर लीग, एक क्रिकेटचा महासंग्राम महाड, माणगाव, चला, म्हसळा, आरबी फायटर्स श्रीवर्धन, पोलादपूर लगेचच आपलं यांच्या क्षेत्ररक्षण माध्यमातून लावायचंय. या तालुक्यांमध्ये ही प्रीमियर लीग आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50,000 आणि चतुर्थ क्रमांक 50,000. आणि मॅन ऑफ द सिरीज जर आपण पाहिली तर एक स्पोर्ट बाईक आहे, त्यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर असणार आहे एक स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर बेस्ट फिल्डर एक ब्रँडेड शूज आहेत आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळतील. 55 सामने होणार आहेत आणि ते सामने 11 दिवसामध्ये पार करण्यात येणार आहेत. आणि खेळाडूंना जे कोणी इच्छुक असेल तर फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहे ती कोणी FB ला असेल तर योगेश पेनकर या अकाउंटवरती ती लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळू शकते. दिनांक 5 ते 15 जानेवारी. धन्यवाद. आणि आता आपण जाणार आहोत यासीन सरांकडे. धन्यवाद डीजे. आणि त्याचप्रमाणे रॅपिडो मोरबा आपल्या फलंदाजांना पाठवायचं आहे लगेचच. रॅपिडो मोरबा आरवी स्पोर्ट्स लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे प्लीज. त्याचप्रमाणे खुश खबर आहे आपल्या सर्वांसाठी. याच मैदानावरती नयन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोचिंग होत असते. तर ज्यांना कोणाला त्या अकॅडमीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर
प्रवेश करण्यासाठी नयन शिंदे यांच्याशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे या मैदानावरती लेदर क्रिकेटची टुर्नामेंट सुद्धा होणार आहे आणि स्पेशली मुलींसाठी सुद्धा इथे प्रवेश असणार आहे. तर नयन शिंदे, लक्षात ठेवा, नयन शिंदे यांच्याशी संपर्क साधा. मराठीमध्ये म्हटलं जातं, सरी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मी ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस सागर पाशिरकर यांची छोटेखानी मुलाखत घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की या अगोदर आम्हाला या संघानं हरवलं होतं आणि आम्ही जिंकण्यासाठी कमीत कमी आम्हाला 80च्या वर धावा बनवायला लागतील. कमीत कमी 80 धावा आम्ही बनवू आणि आपण पाहतोय त्यांनी 80 धावांचा पल्ला गाठलाय. 84 धावांचं लक्ष्य, भलं मोठं आव्हान ठेवलेलं आहे ते रॅपिडो मोरबा या संघासमोर. हा सामना अगदी सहजासहजी कोणताही संघ जिंकणार नाहीये. रॅपिडो सुद्धा हा सामना सहजासहजी हातातून जाऊन देणार नाहीये. सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा झालाय. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में. पहली गेंद मसूद गजगे स्ट्राइक एंड पर ढीले हाथों से ढकेला उस गेंद को. डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात. 1 रन के साथ नॉन स्ट्राइक के एंड पर मसूद गजगे और इसे 1 रन के साथ आगाज किया. अपना खुद का खाता खोला, अपने टीम का खाता खोला. जीतने के लिए 84 रनों की जरूरत. निर्धारित 5 ओवर का यह मुकाबला. मसूद के साथ तौफीक जो कि लास्ट मैच के हीरो. आज तौफीक को फिर से एक बार उसी तरह की बल्लेबाजी करनी होगी इस मैच में. पहले ओवर में आए हैं अरशद. जी हां, फिर से एक बार जड़ में डाल दिया था परफेक्ट यॉर्कर. हालांकि उस गेंद को बैक टू द बॉलर खेला था. फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग अरशद द्वारा. रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया था. बहुत ही अच्छी सोच के साथ, पॉजिटिव अप्रोच के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है. 84 रन अगर बचाने हैं तो बल्लेबाजों को ब्लॉक करना होगा, बल्लेबाजों को यॉक करना होगा. इसी सोच के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है. जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए बिहाइंड द विकेट और एक बड़ा झटका, बड़े विकेट का पतन. तौफीक आउट होने के बाद नए बल्लेबाज रैपिडो मोरबा की जानिब से नादिश स्ट्राइक एंड पर जाते हुए. बहुत ही निराश उनके खेमे में एक वातावरण हमें नजर आता हुआ, क्योंकि 84 रन बनाने हैं. 5 ओवर का निर्धारित ये मैच. हर ओवर में तकरीबन 15 के औसत से यहाँ पे अगर रन बनाएंगे, 16 या 17 रन बनाने होंगे हर ओवर में, तब जाके यहाँ पे काम बनेगा. अरशद ने जकड़ के रखा है, बल्लेबाजों को हाथ खोलने का बिल्कुल मौका नहीं दिया है. जी हाँ, ये देखिए पहली गेंद कड़वी दवाई काम कर रही है. कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी किसे कहते हैं. देखिए 30 गज का दायरा हो और उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी हो. लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश किया है. अब तक 4 गेंदें, किसी भी तरह की वाइड नहीं, नो बॉल नहीं है, किसी भी तरह का चौका नहीं, छक्का नहीं. मात्र 2 रन स्कोरबोर्ड पर. एक बल्लेबाज को चलता किया है अरशद ने. अरशद फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे. जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद. मसूद ने उसका पूरा फायदा उठाया और गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑफ की दिशा में. सीमा रेखा के बाहर गेंद. 6 रन. हेलो हेलो 5 गेंदें हो चुकी है. अंतिम गेंद इस ओवर की. 8 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. अरशद फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे. स्ट्राइक एंड पर मसूद गजगे.
जी हाँ, फिर से एक बार वही कड़वी दवाई के घूंट पीने लग रहे हैं। करे तो क्या करे, कमाल का सटीक निशाना था, सही लंबाई, सही दिशा और इसी के साथ एक अच्छे ओवर की समाप्ति। पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए हैं अरशद ने, एक सफलता अपने नाम की है। बहुत ही बढ़िया शुरुआत, इससे और अच्छी शुरुआत क्या हो सकती है। 84 रन आपको चेस करने हैं, 30 गज का दायरा बहुत ही महत्वपूर्ण। इस 30 गज के दायरे में पावर प्ले के खेल में यहाँ पे ज्यादा से ज्यादा रन, कम से कम 40 रन अगर बोर्ड पे लगते हैं, 35 से 40 रन बनाने की जिम्मेदारी है। मगर यहाँ पे बल्लेबाजों का बल्ला खामोश नजर आता हुआ, बल्लेबाजों को खेलने का बिल्कुल मौका नहीं है। संजय कालेकडून लगातार 2 सिक्स साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बॅट्समनसाठी. इस बीच ओवर पिच गेंद उठाकर खेला उसे लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से तीर की तरह सीधा मसूद के बल्ले से और एक छक्का। हेलो, और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है। 15 रन बिहाइंड द विकेट और बाल बाल बच गए। लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमारेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। मसूद गजगे अब यहाँ पे बरस रहे हैं। लगातार 2 बड़े स्ट्रोक यहाँ पे नजर आते हुए 2 गेंदों में 10 रन जुटा लिए हैं। अब जीत की उम्मीद यहाँ पे नजर आ रही है। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार, इस मरतबा लॉन्ग लेग की दिशा में 1 बाउंस गेंद सीमा रेखा पार। मिलेंगे फिर से एक बार रन 4। तत्पूर्वी एक निवेदन आहे. गणेश स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू. जी हाँ, लाजवाब, कमाल और धमाल मचाया है मसूद ने. यासीन सर 2 मिनिटं. डीजे डीजे या विकेटसाठी, मसूदच्या विकेटसाठी जो कोणताही खेळाडू या प्लेयरची विकेट घेईल, मसूद गजगे मॅन फ्रॉम टेम्पाला याची जो कोण विकेट घेईल त्या विकेटसाठी फक्त 2000चा पारितोषिक आलेला आहे. उदय डाल इंदापूर यांच्याकडून 2000चा पारितोषिक आलेला आहे. कोणताही गोलंदाज मसूद गजगेची खेळी शांत करेल आणि त्या खेळीचा अंत करेल, ह्या गोलंदाजासाठी 2000चा पारितोषिक आलेला आहे. यासीन सर. खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रजा क्या है. ओहो, इस मतलब स्लोवर वन, लेग स्टंप पर थे शायद, बाल बाल बच गए. दिलों की धड़कनें तेज हो रही है, दिल उछल उछल कर बाहर कूद रहा है. विवेकजी जाधव सर यांचा इथे MPL मध्ये सरचे स्वागत. आणि मानगाव मध्ये बरेच सारे मान्यवर आहेत, त्यांचा आमच्या नजरेतून चुकून जर सत्कार करायचा राहिला असेल तर क्षमा असावी. त्यांचा देखील MPL मध्ये सरचे स्वागत आहे. धन्यवाद. ओवर टू यासीन सर. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे हो रही है. मसूद गजगे बरस रहे हैं, हालांकि थोड़े से चोटिल हुए हैं, शायद वहाँ पे थोड़ी चोट आई है उन्हें. वो चोट ज़्यादा नहीं होगी ऐसी हम उम्मीद करते हैं, उसी के साथ प्रार्थना करते हैं कि ज़्यादा बड़ी चोट न हो और जल्दी से जल्दी मसूद गजगे फिर से एक बार खेलने के लिए तैयार हो. इसके पहले देखिए मसूद ने तूफान खड़ा किया है
पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद के ऊपर चौका, चौथी गेंद के ऊपर फिर से एक छक्का हमें देखने को मिला और अंतिम गेंद के ऊपर 22 के रूप में एक चौका। कुल मिला के 24 रन सौरभ के इस ओवर में बटोरे हैं बल्लेबाज मसूद ने। कुल मिला के रनों की संख्या 33 रन, 2 ओवर की समाप्ति, जिसकी मैं बात कर रहा था सनी कि 2 ओवर में कम से कम 35 से 40 रन यहाँ पे बनने जरूरी है, तब हॅलो यहाँ पे हॅलो जीत। कमिटी मेंबर पाणी बॉटल घेऊन यायचे. 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में मात्र 9 रन खर्च किए थे अरशद ने, मगर उलट फेर अक्सर देखने को मिलता है। गणेश स्पोर्ट्स या सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण तो जो बॅनर आहे गणेश स्पोर्ट्सचा, त्या बॅनरच्या आसपास आपण एकत्र जमायचं आहे। हरेश शेठ गजमल आपली तिथे वाट पाहत आहेत। 2 ओवर की समाप्ति के बाद 33 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। 84 रनों के मुकाबले में बहुत ही बढ़िया शुरुआत, बहुत ही बढ़िया आगाज, पावर प्ले का बहुत ही शानदार इस्तेमाल यहाँ पे मसूद ने किया है। मसूद जल्दी से जल्दी ठीक हो, यही कामना करते हैं, यही हम प्रार्थना करते हैं। उनके खेमे में देखिए सभी की निगाह है मसूद के ऊपर। उनके खेमे में बहुत ही सन्नाटा भरा वातावरण था, मगर अब यहाँ पे उल्लास भरा वातावरण हमें नजर आता हुआ। निसार जळगावकर देखिए हेल्प करते हुए, पानी मुहैया करवाते हुए। तसेच फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. संजय काळे यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपये आलेले आहेत. 2 ओवर की समाप्ति के संजय दादा बाद काळे 33 रन। यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी. धन्यवाद. 2 ओवर की समाप्ति के बाद 33 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब यहां से 30 गज का दायरा हट चुका है, मगर हर्षद यहां पे बिल्कुल हार मानने को तैयार नहीं है। फिर से एक बार मानो उसी ओवर की तरह जैसे पहला ओवर उन्होंने किया था, उसी ओवर की तरह यहां पे गेंदबाजी की शुरुआत करते हुए बल्लेबाज नादिश को चकमा दिया। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आई थी, थोड़ी सी उठी थी और बल्लेबाज को चकमा देती हुई। जी हां, इस मरतबा गेंद फलक में, जान हलक में, और यहां पे जीवन दान नादिश को। सही मायनों में यहां पे जो दिल के बीमार होंगे इस मैच को न देखे, क्योंकि यहाँ पे कुछ भी हो सकता है। देखिए जज्बा, जुनून, जज्बात, इमोशंस यहाँ पे लग चुके हैं। ये मैच को जीतना है किसी भी हालत में। कभी गेंदबाज हावी हो रहे हैं, कभी कैचेस ड्रॉप हो रहे हैं, कभी चौके और छक्कों की बारिश हो रही है। अरशद फिर से एक बार, जी हाँ, ये लीजिए, जख्मों के ऊपर नमक छिड़कना इसी को कहते हैं। एक तो कड़वा करेला, ऊपर से नीम चढ़ा। धन्यवाद डीजे। 2.5 ओवर में 2.3 ओवर में 41 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। क्या कमाल का यहाँ पे बैटल चल रहा है। कभी यह मैच गेंदबाजों के पक्ष में, कभी बल्लेबाजों के साइड में। इस मतलब देखिए मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे साफ झलक रहा है। अब अरशद भी थोड़े से विचलित हुए हैं। लेग स्टंप के बाहर भटके, अंपायर जी ने व्हाइट का इशारा किया। व्हाइट के रूप में 1 और बाई के रूप में 1, कुल मिला के 2 रन यहाँ पे मुफ्त के मिले। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 43 रन, यानी आधा स्कोरबोर्ड पर मुकम्मल हो चुका है। आधे ओवर हो चुके हैं। इसी तरह की अगर बल्लेबाजी करेंगे तो ये मैच अंतिम ओवर तक नहीं, अंतिम गेंद तक चली जाएगी। अरशद एक लंबा रन, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ पड़े, फुल टॉस गेंद, ओहो,
आओ देखा ना ताव, खेल दिया उसे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। और क्रिकेट की भरी भाषा में जिसे बीमर कहा जाता है। हॅलो हॅलो, थँक्यू विजय. गणेश स्पोर्ट्सचे खेळाडू कुठे असाल त्यांनी त्यांच्या जिथं बॅनर लागलेला आहे, गणेश स्पोर्ट्सचे हरेश गेजमल यांच्या संघाचे खेळाडू कुठे असाल त्यांनी त्यांच्या बॅनरचे ते जायचं आहे. धन्यवाद. इसे कहते हैं आम तो आम और गुठलियों के भी दाम। यहाँ पे नो बॉल के रूप में 1 रन, 6 रन ऊपर से छक्के के और फ्री हिट भी मिलेगा एक गेंद के ऊपर। क्या क्या यहाँ पे हो रहा है, ये मैच झूले की तरह झूलता हुआ, गोते खाता हुआ दिखाई दे रहा है। हर्षद थोड़ा सा विचलित नजर आ रहे हैं। फिर से एक बार मसूद के सामने, जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद थी, उसके बावजूद उस गेंद को मात्र दिशा दी। गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। पहले ही मैंने कहा था कि यह मैच बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा। और देखिए पूरे क्रिकेट के दीवाने इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। तालियों की गड़गड़ाहट सुनाई दे रही है। फिर से एक बार तकदीर का साथ, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, लेमन कट गेंद, फिर से एक बार 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। मसूद के लिए एक इनाम जीतने का मौका। खोपली के रहने वाले साद रोहेकर, इनकी जानिब से छक्कों की हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। कहते हैं कि परिंदों को मिलेगी मंजिल, ये उनके फैले हुए पर बोलते हैं, जो अक्सर खामोश रहते हैं जिंदगी में उनके हुनर बोलते हैं। खामोश रहे थे और इसमें दबा, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्टीयर किया था उस गेंद को, मात्र दिशा भर दी थी। गेंद फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट की दिशा में, 2 रन आसानी के साथ यहां पे मिलते हुए। कमाल का यह बैटल, शानदार मैच जारी है। रनों की संख्या हो चुकी है पूरे 60 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 60 रन यानी 20 रनों की औसत से यहां पे रन बनाए जा रहे हैं। जीतने के लिए हर ओवर में तकरीबन 16 के औसत से रन बनाने की जरूरत थी। हरीश गेजमल यांचा जो संघ आहे गणेश स्पोर्ट्स, तर संघ मालक आपली वाट पाहत आहेत. आपला जो बॅनर आहे गणेश स्पोर्ट्सचा, तिथे सर्व खेळाडूंनी उपस्थित राहायचं आहे. ओव्हर टू यासिन सर. बचे हुए 12 गेंदों में रनों की संख्या यहां पे जरूरी है, 24 रनों की जरूरत। 12 गेंदे 24 रन। अभी भी मैच खत्म नहीं हुआ, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 12 गेंदे 24 रन, 12 के औसत से यहां पे रन बनाने में है। अगर यहां पे एक ओवर भी नपातुला या किफायती होता है, 5 या 6 रन का ओवर यहां पे डाला जाता है, तो फिर से एक बार यह मैच पलटा सा खा सकता है। अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेल, राजनीति की तरह रंग दिखाने वाला खेल। क्रिकेट अजीबोगरीब खेल है। अंतिम गेंद जब तक यहां पे नहीं डाली जाएगी तब तक कहना बहुत ही मुश्किल होगा। इस मर्तबा पुल किया था गेंद डीप मिड विकेट की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में। मात्र 1 रन यहां पे मिलेगा। 1-1 रन, 2-2 रन, उसी के साथ बीच बीच में चौके और छक्के भी आना बहुत ही जरूरी है, तब जाके यह मैच रैपिडो के पक्ष में चला जाएगा। शायद गेंद में कुछ खराबी,
अंपायर डेड बॉल करार दिया है शायद। एक रन। सर डेड बॉल या एक रन? एक रन, एक ही रन मिलेगा। ओमकार आए हैं नए गेंदबाज, ओमकार के ऊपर सभी की निगाहें। क्रूशल ओवर। आहा, ओमकार बहुत ही बढ़िया शानदार आत्मविश्वास के साथ गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद के ऊपर एक रन जुटा लिया था, दूसरी गेंद मसूद गजगे के सामने बिंदी कर गए। एक सेट बल्लेबाज है, तूफानी बल्लेबाज है, नामचीन बल्लेबाज है। जी हाँ, इसमें तबा स्लोवर वन गेंद थी, परख लिया था, पहले तो पढ़ लिया, उसके बाद जड़ लिया। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन। धन्यवाद डीजे। मसूद पहुंच गए हैं 49 पर। आधे शतक के लिए मात्र 1 रनों की जरूरत। फुल टॉस गेंद और इसी के साथ मसूद गजगे का आधा शतक बोर्ड पे लगता हुआ। एक मिनिट, नंदुराज वाडवळ यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक, राहुल स्पोर्ट्स यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक, तौसीफ राऊत यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक, भाई भाई यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक। फुल टॉस गेंद, फिर से एक बार उसे जोरदार खेला है मिड विकेट की दिशा में, वहां पे अच्छी फील्डिंग के बावजूद दूसरा रन लेने की कोशिश और यहां पे रन आउट का जोरदार अपील, मगर इस अपील को सिरे से खारिज कर दिया मुन्ना पठान सर ने। बाल बाल बच गए, वरना यहाँ पे षटकाच्या हॅट्रिक साठी 1001 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे सर्व फलंदाजांसाठी। सौरभ विचारे, अतुल मानकर, संकेत मुंडे आणि वाडवल यांच्याकडून। पांच गेंदें हो चुकी है। आहा, इस मरतबा आउटसाइड दिया ऑफ स्टंप गेंद, ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ कट होती हुई, पहले फ्रंट फुट पर खेलने की कोशिश की, उसके बाद बैक फुट पर जाकर टैप करने का प्रयास किया, मगर गेंद चकाती हुई निकल गई। आश्चर्यचकित किया था, भ्रमित किया था इस मरतबा मसूद को। देखते देखते ओवर की समाप्ति। पहले ओवर में 9 रन खर्च किए थे अरशद ने, दूसरा ओवर बहुत ही महंगा साबित हुआ था सौरभ का। सौरभ ने 24 रन खर्च किए थे, तीसरे ओवर में अरशद ने 27 रन लुटाए थे मैं कहूंगा, मगर ओमकार ने बहुत ही शानदार वापसी की है, जबरदस्त कमबैक किया है, मात्र 9 रन खर्च किए हैं और अब अंतिम ओवर के लिए जीत मुकम्मल करने के लिए 15 रनों की और जरूरत। नए गेंदबाज आए हैं, भारत दादा ढाकवल, सुपर सिलेक्टर मानगाव यांनी कमीत कमी मानगावचं नाव लांब लांब म्हणजेच बऱ्याच गावामध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळून भरतदादा ढाकवळ यांनी मानगावकरांचा मान सन्मान वाढवलेला आहे। त्यांचं देखील MPL मध्ये सहर्ष स्वागत। 6 गेंदे 15 रन, 15 रन 6 गेंदे। नए गेंदबाज प्रवीण आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके। जी हाँ, इस मरतबा नादिश कहीं और खेलना चाहते थे, गेंद उनके हाथों से फिसल गई और ये विकेट भी फिसल गया। ये मैच नहीं फिसलना चाहिए, हालांकि उनके खेमे में यही सब प्रार्थना करते होंगे। 5 गेंदें बची है, 14 रनों की जरूरत, 1 या 2 बड़े स्ट्रोक इस मैच का। हा जो गोलंदाज आहे याच्यासाठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। अतुल मानकर, संकेत मुंडे, सौरभ विचारे आणि विजय वाडवल यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी सुरेख फटका। जिस स्ट्रोक का बेसब्री से इंतजार था,
रैपिडो मोरबा के लिए मसूद गजगे कमाल की बल्लेबाजी, कमाल के फॉर्म में, इतना जबरदस्त फॉर्म नजर आ रहा है। कैप्टन नॉक यहाँ पे खेल रहे हैं क्योंकि गेंदबाजी करने वाली टीम के सागर पाशिलकर कैप्टन ने भी कैप्टन नॉक खेला था। जी हाँ, इसमें दबाव फिर से एक बार घूमकर खेल दिया, मगर गेंद बिहाइंड द विकेट, लॉन्ग स्टॉप की दिशा में 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। मसूद गजगे बताते हुए, हम भी दरिया है, हम में भी हुनर है, जहां से चलते हैं वहां से रास्ता बनाते हैं। क्या कमाल की बल्लेबाजी की है मसूद ने, आज छाप छोड़ी है मसूद ने। फुल टॉस गेंद, हॅलो हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी अनिलभाई नवगणे यांच्या हस्ते दिली जाईल. अनिलभाई नवगणे यांना विनंती असेल आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल देखील होणार आहे, ते देखील अनिलभाई नवगणे यांच्या हस्ते उडवलं जाईल. टॉस साठी यायचं आहे रॅपिडो, रॅपिडो मसूद 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 वेळ कमी आहे. फायनल आपल्याला 5-5 षटकांचा खेळवायचा आहे. मसूद गजगे आपल्याला विनंती आहे, रॅपिडो संघाचा कर्णधार, आपण नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे. तसेच अनिलभाई नवगणेंना विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे आणि एक सेमीफायनलचा सामना होणार आहे, त्याची नाणेफेकी देखील उडवून घ्यायची आहे. आणि सुमन मोटर्स सूरज पाशिलकर आपल्याला देखील विनंती आहे की नाणेफेकीचा कौल उडत आहे तर प्लीज सहकार्य करायचं आहे. अध्यक्ष, सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. मी सामनावीराचा मानकरी जो आहे तो अर्थात सांगण्याची गरज नाही आहे, परंतु तरीही औपचारिकता पूर्ण करतोय. या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला आहे ज्यानं 7 षटकार आणि 5 चौकारांशी आपली खेळी सजवली आणि नाबाद 66 धावांची खेळी साकारणारा सामनावीराचा मानकरी ठरला आहे मसूद धडाकेबाज गजगे. वेल डन. सन्माननीय पाहुणे अनिल भाई यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित केले जाते. जरा जोरदार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. कमालीची फलंदाजी, 84 धावांचं भलं मोठं आव्हान त्याने अगदी काही चेंडू राखून इथे पूर्ण केलेलं आहे. सूरज पाशिलकर नाणेफेकी उडवण्यासाठी यायचं आहे. पहिलं टॉस उडवलं जाईल, बाकी बक्षीस समारंभ नंतर होईल. पहिलं टॉस घ्या, टॉस घ्या. सर्वात प्रथम आपण टॉस करणार आहोत. 5 षटकांचा सामना असेल. सुमन मोटर्स आणि रॅपिडो या 2 संघादरम्यान टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कॉल हा सुमन मोटर्स या संघाच्या बाजूने लागलेला आहे. सर्वात प्रथम आपला निर्णय बॅटिंग घेऊ आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळा निर्णय आपण पाहतोय थोडासा, आणि गोलंदाजी करण्याचा अर्थातच तुम्हाला संधी मिळणार आहे. आपण